किसान सभेच्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे। कसारा घाटातून शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढला जातोय। रणरणत्या उन्हामध्ये बळीराजाला चालावं लागतंय, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढणार आहे का हे पाहावं लागेल। वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी वीज पुरवठा, शेती कर्जमाफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकरता शेतकऱ्यांचा हा मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। ही कसारा घाटातली दृश्य आहेत या मार्चची। शेतकऱ्यांच्या आदिवासी बांधवांचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेलं हे लाल वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलंय। मुंबई मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रवेश करतात आंदोलकांनी पावरी या आदिवासी नृत्यावर एकाच वेळी 18,000हून अधिक मोर्चेकऱ्यांनी नृत्य केलं आणि सरकारचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं। यावेळी मार्चचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनीही पावरी नृत्यावर ठेका धरला। मुख्यमंत्री आपल्या मागण्या पूर्ण करतील म्हणून आपण आनंदाने नाचतोय, अशा प्रतिक्रिया मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी नृत्य करताना दिल्या। नाशिकमधून निघालेल्या या लॉंग मार्च मध्ये ही लहान मुलगी जी आहे ती या सगळ्या मोर्चाकडे आपलं लक्ष वेधून घेते। ज्याप्रमाणे या मोर्चामध्ये सर्व शेतकरी असतील, आदिवासी असतील हे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत, त्याप्रमाणे लहान मुलं देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे। आपलं पुढलं भविष्य जे आहे वनजमिनींचं ते मिळवण्यासाठी ही लहानगी मुलगी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे आणि ही छोटी मुलगी या सगळ्या मोर्चाचं लक्ष जे आहे ते वेधून घेते। त्या मुलीची आई देखील तिच्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, तुम्ही तुमच्या लहान मुलीला घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात का? तुम्ही एवढं लहान मुलांसह त्या मोर्चात सहभागी होता? जर मी हे काम करायला लागली तेव्हा माझी मुलगी 1.5 वर्षाची होती। मी तिला पाठीशी घेऊन उन्हात आणत फिरून मी तिला सांभाळून एवढं काम केलेलं, कारण आम्हाला मानधन भेटत होतं 1000, 1500, 2000, पण त्याच्यात घरावर हे होत नाही। त्याच्यात माझं असं भाडं वगैरे देऊन आम्हाला परवडत नाही, पण मग आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण आम्हाला शासकीय दर्जा हा मिळालाच पाहिजे आणि पेन्शन पण लागू झाली पाहिजे। आमच्या मुलाबाळांचं भविष्य आम्हाला पुढे चांगलं व्हावं अशी अपेक्षा आहे आमच्याकडनं। आपण बघतोय या आशा कर्मचारी आहे, या देखील या मोर्चात सहभागी झाल्या। आपण त्या छोटीशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुझं काय नाव बाळा? सांग दीदी। वैष्णवी। तू मोर्चात आली का? कोणासोबत आली? मम्मी सोबत बोल ना। आपण बघतोय 6 ते 7 वर्षाची ही छोटी मुलगी आहे, ती देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।